जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढत चालला आहे। किमान तापमान हे 44 ते 45 अंशावर पोहोचले आहे। अशातच नेरच्या आजंती बेड्यावरील चिमुकली ही हातपंपावर पाणी आणण्यासाठी गेली असता तिला चक्कर आल्याने तिचा मृत्यू झाला। दरम्यान या संदर्भात तपासणी अहवाल आल्यानंतरच नेमका मृत्यू कशामुळे झाला याची माहिती प्राप्त होईल, असे मत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अभय मांगे यांनी व्यक्त केले। यवतमाळच्या नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावरील 9 वर्षीय चिमुकलीचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे। चिमुकली ही भर उन्हात पाण्यासाठी गेली होती। त्यानंतर सायंकाळी तिला चक्कर येऊन पडली आणि तिचा मृत्यू झाला, असा संशय व्यक्त केला जातोय। अन्वी अनाडी भोसले असे 9 वर्षीय मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे। तिला ताप, फीट व इतर काही आजार होता की उन्हात फिरली का याची माहिती प्राप्त झाली नाही। हा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे सांगता येत नसल्याची माहिती नेरचे वैद्यकीय अधीक्षक अभय मांगे यांनी दिली। सध्या जिल्ह्याचे तापमान 44 ते 45 अंशावर गेल्याने उष्माघातामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मात्र तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या चिमुकलीचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती मिळेल, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले। अनाडी मच्छिंद्र भोसले, राहणार अजंती गाव। माई पोरगी गेली इकडून पाण्याला गेली, तिकड काय झालं काय ठाऊकच नाही पडलं। तिकडून लोक आले, ती मुलगी वारली, मले चिकरतच आले ते। त्याच्या गेलो पयत गेल्याबरोबर जाग्यावरच वारले ते। जाग्यावर वारली तो आता हापशीच्या इकडे ते जैंड आहे ना, पिपळगाव जैंड, तिथं वारले ते। काहीच नाही झाले, ताप नाही, थंड नाही, सर्दी नाही, ऊन नाही, काहीच नाही। 15 दिवस झाले ते। आम्ही एवढ्या झोपड्यात राहू राहिलो तरी काहीच नाही दिसलं अजूनपर्यंत। त्याले ताप नाही आला, थंड नाही, सर्दी नाही तर तपासून घ्या आम्हाला। पाणी आलं म्हणजे पाणीचे नळच नाही आले म्हणून पाण्याला गेली ते। पाण्याला गेली तो अर्धा किलोमीटर दूर जावं लागते ना इथून, म्हणजे अर्धाच किलो पकडून गेलं इथून। आज प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव येथील आरोग्य पथक आज तिथे आशा सेविकेमार्फत माहिती मिळाल्यानंतर ते आम्ही व्हिजिट केली। येथील बाकी सर्वेक्षणही करण्यात आलं, पण सदर मुलीचा जो मृत्यू झालेला आहे हा अनपेक्षितपणे झालेला असल्याचं आहे समजा, पण मृत्यूचं निश्चित कारण सध्या कळू शकलेलं नाही। कारण असं की उष्माघात जर म्हटलं आपण तर तसे काही सिम्पटम तिला पालकाच्या सांगण्यावरून दिसले नाही, आणि बाकी जे आहे जसं साथीचे रोग असेल किंवा असे काही कोणताही रोगाचा सदृश्य त्याला लक्षणं तिला दिसले नाही। मागील 8 दिवसापासून किंवा 15 दिवसांपासून ती कुठल्याही प्रकारे आजारी नव्हती, आणि ताप, सर्दी, खोकला असं काही तिला दुसरंही काही नव्हतं। सनस्ट्रोकचे जे सिम्पटम्स आहेत ते जर आम्ही जे विचारपूस केली, प्राथमिक चौकशी केली, त्या अनुषंगाने आम्हाला तशी काही लक्षणे जे दिसले नाही। सनस्ट्रोकमुळे लेबल आपण तसं करू शकत नाही। मी डॉक्टर सतीश भगत।